हा खंडोबा देवस्थान यात्रेची उद्यापासून सुरुवात होत आहे. काय काय उपक्रम यात्रेनिमित्त राबवले जाणार आहेत? सालाबादप्रमाणे आपल्या लातूर शहरामध्ये श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान संस्था लातूरच्या वतीनं खंडोबा यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या खंडोबा देवस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्री खंडेराया हे अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. हा खंडोबा हा प्रत्येक जाती धर्मामध्ये पूजला जाणारा हा देव आहे. म्हणून खूप भक्तिभावाने या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये भाविक आपली उपस्थिती या यात्रेमध्ये दर्शवित असतात. उद्या दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी घटस्थापनेने ह्या यात्रेची सुरुवात होणार आहे. खरं तर ज्या पद्धतीनं देवीचा नवरात्र साजरी केला जातो त्याच पद्धतीनं खंडोबाचं सुद्धा हे नवरात्रच आहे. याला नवरात्र न संबोधता षडरात्रोत्सव असं संबोधलं जातं. म्हणजे 6 रात्रीचं हा उत्सव या ठिकाणी आपण साजरी करत असतो. हा उत्सव साजरी करण्यामागचा उद्देश हा एकच आहे की ज्या पद्धतीनं खंडेरायानं मणी आणि मल्ल या 2 राक्षसांचा संहार केलेला होता, ह्या 6 दिवसामध्ये मणी आणि मल्ल या राक्षसाविरुद्ध खंडोबांनी विजय प्राप्त केलेला होता आणि त्याचाच उत्सव म्हणून हा षडरात्र उत्सव आपण या ठिकाणी साजरी करत असतो. घटस्थापनेने श्रीची पूजा व अभिषेक या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता खंडोबा मंदिरामध्ये नागदिवेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजला आहे. हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी दिव्यांची उजळण या खंडोबा मंदिरामध्ये केली जाणार आहे. त्याचबरोबर चंपाषष्ठी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी श्रींची पूजा व अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी 8:30 वाजता श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान संस्था लातूर व रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व भाविकांना विनंती करतो की जे कमी खंडेराय भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्या सर्व खंडेराय भक्तांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, जेणेकरून एक समाजोपयोगी उपक्रम आपल्या हातून या ठिकाणी घडेल अशीही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो. सकाळी 11 वाजता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की खंडोबाला रोडगा भरीत याचं निवद आपण चंपाषष्ठीच्या दिवशी दाखवत असतो. याचंच एक प्रतीक म्हणून आम्ही या ठिकाणी भंडारा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व भाविकांना सुद्धा या ठिकाणी महाप्रसादाची सोय केली गेलेली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून खंडोबा मंदिर परिसरामध्ये या महाप्रसादाची सुरुवात होईल. सर्व भाविकांनीही या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असंही मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो. दुपारी 2 वाजता श्रींची पालखी व मिरवणूक या ठिकाणी सुरुवात होईल. पालखीची सुरुवात रामलिंगेश्वर मंदिर येथून दुपारी 2 वाजता होईल. रामलिंगेश्वर मंदिर ते पटेल चौक ते खडक हनुमान, दयाराम रोड, सुभाष चौक, हनुमान चौक, गांधी चौक मार्गे औसा हनुमान रात्री 10 वाजता ही जी काही पालखी श्रींची पालखी आहे ते खंडोबा मंदिरामध्ये रात्री 10 वाजता विसर्जित होईल. अशा रीतीने भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन आपण लातूर शहरामध्ये खंडोबा यात्रेच्या निमित्तानं करत आहोत. माझी लातूर शहरातीलच नव्हे तर लातूर जिल्ह्यातील सर्व खंडेराय भक्तांना माझी विनंती आहे, असं आवाहन मी या ठिकाणी करू इच्छितो की मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहून श्रींचा दर्शनाचा, महाप्रसादाचा, रक्तदान शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय मल्हार.